विरारमध्ये पोलिसांनी 1 कोटी रुपयांच्या बोगस नोटा पकडल्या आहेत। 500 रुपयांच्या 50,000 नोटा असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारच्या हद्दीत वाहनामध्ये या नोटा आढळल्यात। एका अज्ञात वाहनात या नोटा पकडण्यात आल्यात। मुख्य सूत्रधाराच्या तपासासाठी पोलिसांचं पथकही रवाना झालंय। अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या शिरसाळ फाटा या ठिकाणी तब्बल 1 कोटी रुपयाच्या बनावट नोटा घेऊन जाणारी कार जी आहे ही वसई क्राइम ब्रांच युनिट 2 ने पकडलेली आहे। आता मी त्याच ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर हीच ती गाडी आहे। MH48 BT 8686 नंबरची गाडी आहे आणि याच गाडीमधून गुजरात वरून मुंबईला जाणाऱ्या या लेनवरती या गाडीमधून एका बॅगमध्ये ह्या जे नोटा आहेत ह्या नोटा घेऊन ही गाडी जात होती। तेव्हा पोलिसांच्या पथकाने ही गाडी पकडलेली आहे आणि या गाडीमध्ये जवळपास 500 रुपयाच्या नोटा 20,000 त्या बॅगमध्ये सापडलेल्या आहेत। त्याची ती एकूण नोटा ज्या आहेत ह्या 1 कोटी रुपयाचा असल्याचं सध्या प्राथमिक तपासामध्ये पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाचा खरा मुख्य सूत्रधार कोण आहे अद्यापही जरी पोलिसांना कळाला नसला तरी मात्र या पोलीस तपासाच्या नंतर या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे पोलीस तपासाच्या नंतर आता समोर येणार आहे। मात्र या एवढ्या मोठ्या धाडसी कारवाईमुळे पोलिसांचं मात्र एक कौतुक केलं जात आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। तर विरारमध्ये 1 कोटी रुपयाच्या बोगस नोटा पकडण्यात आल्यात। मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारच्या हद्दीमध्ये एका अज्ञात वाहनामध्ये या नोटा पकडण्यात आल्यात। सुमारे 1 कोटी रुपयांच्या या बोगस नोटा असल्याचं बोललं जात आहे। आता आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलंय।